मला ऊन बघू शकता मित्रांनो तुम्ही किती ऊन वाढले आणि इकडे तुम्हाला एक इंटरेस्टिंग पार्ट दिसेल कारण की इथे एक कालकाई देवीचं हे आहे, मंदिर आहे, इथे स्थान आहे तुम्हाला दिसेल. इथे एवढं मोठं झाड आहे बघा, अजिबात देवावर ऊन पडून देत नाही अशी एकच झाड आहे इथे या साईडला. त्याची किती झाडं बघा तयार झालेत, बरीच झाडं तयार झालेत आणि देवावर थोडं पण ऊन पडून देत नाहीत. हे भारी आहे या साईडला. इकडे म्हणजे आपल्या घराचं काम पण समोरच चालू आहे. तिथे तुम्हाला दिसेल की काल आपण हे अँगल टाकले होते, हे बघा कालचे आपले अँगल टाकलेले. इथे थोडा एक पीस आपल्याला जॉईन करायचा आहे 3.5-4 फुटाचा, आणि त्याच्यानंतर इथे मध्ये पण आपल्या लाईनी फिरणार आहेत ह्या साईडला. इथून आपले हे कट पीस भरावे लागणार आहेत. म्हणजे ह्या प्लेन लाईनी गेल्या, ह्याच्यामध्ये आपले टी पट्ट्या बसणार आहेत अशा आडव्या या साईडून सरळ, आणि जे असे हे वाले भाग आहेत त्या अँगलमध्ये जाणार आहे समोर पायटिंग. मला दिसेल हे मधली पण लाईन आपल्याला तुमचं माझ्या आणखीन एका व्हिडिओमध्ये. तर आताच गुहागरवरनं मी आलेलो आहे आणि जेवण वगैरे झालं आहे आपलं, आणि आता थोडा वेळ थांबणार आहोत, 15-20 मिनटे थोडी विश्रांती घेणार, आणि आता आपण खाली साईडवर जायचं आहे कारण की काल आपण अँगल वगैरे टाकून घेतले होते. आणि आता 2 लाईन वगैरे लावून झाल्यात, अजून समोरच्या 2 लाईन आहेत, तर तुम्हाला दाखवणार आहे की कशा प्रकारे आपण हे सगळं काम करणार आहोत. तर चला बघा, ऊन तर खूप आहे तुम्हाला दिसेल. इथे ती गाडी मी ठेवून आलो नवीनवाली आणि ही घेऊन आलो i10. ऊन बघा किती आहे, आणि तिला इथे समोरच लावायला लागत होती या पीसमध्ये, त्याच्यामुळे ही आता कुठे पण लावता येते सावळीत. छोटी गाडी आहे त्याच्यामुळे, ती जरा मोठी आहे त्याच्यामुळे उन्हात राहते. आणि आपली दुसरी गाडी पण इथेच आहे सावळीत, तिला पण 2-3 दिवस झाले स्टार्टर मारलाही नाही मी. आता संध्याकाळी येऊन बघेन. हे बघा तिला बऱ्यापैकी मागून सावळी आपल्याला दिसते. आता मी खाली जातो साईडवरून तुम्हाला दाखवतो. हे अँगल वगैरे आपण सगळे टाकलेत. आता हे टी चॅनल आहेत, त्यांना फक्त पेंट राहिले, आणि स्क्वेअर पाईपला ते आधी आपल्याला नको आहेत कारण की ही बांधकाम व्हायला पाहिजे थोडंफार. हे बघा पायटिंगची आपली चारीचा बाजूने एक लाईन फिरवायची होती, तर ह्याने फिरवून घेतले. मी तिकडे गेलो होतो, पप्पा इथेच होते. तर हे बघा ही ह्या साईडून एक लाईन फिरले, मला दिसेल. इथली समोरची राहिले कारण की इथे कटकट आहेत सगळे दगड, आणि ते भिडे करून आपल्या इथे लावावं लागणार आहेत, त्याच्यामुळे ती ठेवले. जे प्लेन सरफेस आहेत ते आपण इथे रेडी केलेत. हे बघा इकडून एक लाईन लागली, त्या साईडून एक लाईन लागली, तुम्हाला दिसेल. तुम्हाला वरती जाऊन पण मी दाखवेन आता. हे बघा तुम्हाला दिसेल की काल आपण हे अँगल टाकले होते, हे बघा कालचे आपले अँगल टाकलेले. इथे थोडा एक पीस आपल्याला जॉईन करायचा आहे 3.5-4 फुटाचा, आणि त्याच्यानंतर इथे मध्ये पण आपल्या लाईनी फिरणार आहेत ह्या साईडला. इथून आपले हे कट पीस भरावे लागणार आहेत. म्हणजे ह्या प्लेन लाईनी गेल्या, ह्याच्यामध्ये आपले टी पट्ट्या बसणार आहेत अशा आडव्या या साईडून सरळ, आणि जे असे हे वाले भाग आहेत त्या अँगलमध्ये जाणार आहे समोर पायटिंग. मला दिसेल हे मधली पण लाईन आपल्याला उठवायची आहे त्यामुळे इथे पण आपल्याला मध्ये भिडे टाकावे लागणार, ही लाईन भरावी लागणार आहे सगळी. हे बघा तुम्हाला तिकडून जाऊन दाखवतो मी. तो वरती चढलो मी बांधकामावर. हे बघा तर असं आपलं हे काम आहे, चालू आहे इथे. आता जेवणाची सुट्टी वगैरे, वरचं काम असलं त्याच्यामुळे थोडा वेळ जातो. उंचावर आहे मला दिसेल, बऱ्यापैकी आपलं झालेलं आहे. आता हे इथलं आपलं बांधकामाचं काम आटपलं की आपण वेल्डिंग करणार आहोत. मला ऊन बघू शकता मित्रांनो तुम्ही किती ऊन वाढले आणि इकडे तुम्हाला एक इंटरेस्टिंग पार्ट दिसेल. कालकाई देवीचं हे आहे, मंदिर आहे, इथे स्थान आहे तुम्हाला दिसेल. इथे एवढं मोठं झाड आहे बघा, अजिबात देवावर ऊन पडून देत नाही अशी एकच झाड आहे इथे या साईडला. त्याची किती झाडं बघा तयार झालेत, बरीच झाडं तयार झालेत, आणि देवावर थोडं पण ऊन पडून देत नाहीत. हे भारी आहे या साईडला. इकडे म्हणजे आपल्या घराचं काम पण समोरच चालू आहे. तिथे तुम्हाला दिसेल एवढं. इथे पण थोडीफार आपल्याला घरापुरती सावळी आहे. आजूबाजूची झाडं, ही सागाची झाडं वगैरे, त्यांची पण पानं आता हे बघा कमी झालेत. तर थोड्या वेळाने माणसं वगैरे येतील. आपल्या इथं मीटर आहे लाईटचं, हे बघा काल तिथे वायरच जळली होती त्या बोर्डमध्ये समोर, त्याच्यामुळे थोडा उशीर झाला होता कामाला. कटिंग वगैरे आपले राहिले तुम्ही पेंट करून वगैरे घेतलं सगळं असं. आता माणसाला की तुम्हाला दाखवतो. इथे पिण्याचं पाणी बघायला आलो आहे, आणि ह्या गावची म्हणजे ह्या वाडीतली माणसं सगळे इथूनच पाणी घेऊन जातात.
स्वच्छ बघा किती आहे आणि एकदम थंड थंड गारगार पाणी आहे. ते मासे वगैरे पण आहे त्यामध्ये. हे बघा, हा थंड आहे एकदम, गारगार पाणी आहे. इथूनच आम्ही पण साईडवर इथूनच पाणी वगैरे घेऊन जातो. इथे कचरा पडू नये म्हणून नेट वगैरे यांनी लावलं आहे. हे बघा अशा प्रकारे नेट वगैरे बांधलं आहे. इथून पाणी पण पडत असतं. त्या साईडला मोठं धरण आहे, ते सगळं धरणाचं जे पाणी आहे ते जिरपून इकडून खालतून येतं जमिनीतून. आणि हे बघा इथे स्वच्छ असं पाण्याचं झर आहे आणि इथूनच आम्ही पाणी वगैरे घेऊन जातो. तर आता वरती जातो. आपली जी लाईन लावायची होती एक, तर लाईन वगैरे लावून झाले, म्हणजे आतमध्ये जे भिडे टाकायचे ते गॅप आहेत ते फक्त भरायचे राहिलेले आहेत. तर तुम्हाला वरतून पण जाऊन दाखवतो. तर हे मधले गॅप फक्त राहिलेत. या साईडला बहुतेक आपलं झालेलं आहे सगळं भरून, फक्त सांधे वगैरे भरायचेत. आणि हे वरती उंचावर काम आहे त्याच्यामुळे आपण हे असं केलेलं आहे उभं वगैरे राहायला. बाकी या साईडची मागची जी लाईन होती ती पण झालेली आहे, त्यामध्ये पण थोडे गॅप भरायचे आहेत. हे बघा ते कट जे पीस आहेत ते फक्त भरायचे राहिलेले आहेत. हे बघा ते उद्यापर्यंत होऊन जाईल. ही मधल्या पण लाईनी आपल्याला चालवायच्या आहेत सगळ्या, त्याच्यामुळे जरा आज स्टॉप केलं आहे. उद्याच सगळं हे करणार आहोत. हे बघा दिसेल तुम्हाला, व्यवस्थित करायचं आहे. हे बघा अँगल वगैरे कालच टाकले होते आपण. तर अशा प्रकारे हे झालं आहे आपलं. तर हे उद्या हे सगळं आपण लाईनी भरणार आहोत. लाईनच्या लेवलला करायचे, जे आपण चिराचं बांधकाम केल्यावरची शेवटची जी लाईन टाकली आता, त्या लाईनला आपल्याला एक लेवल करायचे ते अँगल, जेणेकरून वरची जी टी पट्टी येईल ते आपल्याला एकदम लेवलमध्ये येईल, पानसालीमध्ये येईल. त्याच्यासाठी आपल्याला हे करायचं आहे असं. तर अँगल वगैरे आपले झाले. तिथे 4 फुटाचा तुकडा फक्त टाकायचा राहिला आहे. त्याच्यानंतर वरचं आपलं वेल्डिंग स्ट्रक्चर रेडी होईल, म्हणजे वेल्डिंग करायला आपण तयार होऊ. हे बघा असं काम उंचावर आहे त्याच्यामुळे थोडा वेळ जातो आहे, बाकी असं काही हे नाही. हे बघा तुम्हाला दिसेल. तर 7 वाजलेले आहेत, काळोख झाला आहे. व्हिडिओमध्ये एवढं काही दिसत नाही. हे बघा हे मी आता टॉयलेट बाथरूमच्या वरती आहे. इथे गल्ली तुम्हाला बोललो ते. हे बघा तुम्हाला ते व्यवस्थित दिसेल इथून. मी टॉयलेट आहे हे, आणि हे बाथरूम आहे. हे बघा हे बाथरूम आहे आणि हे टॉयलेट. हा रूम साईडला अटॅच. हा त्याच्या साईडला हा हॉल आहे. हा हॉल आणि हा किचन आणि हा अजून एक रूम. हे 2 रूम अटॅच आहेत. हे बघा अटॅच आहेत. तर अशा प्रकारे हे आपलं झालेलं आहे व्यवस्थित. आता हळूहळू क्वालिटी काम म्हणजे हळूहळूच होतं आहे, व्यवस्थित झालं पाहिजे. हे बघा मला व्हिडिओ कशी वाटली मला नक्कीच सांगा, कारण की हे काम आपल्याला पटापट आटपायचं आहे. त्या घाईत आम्ही आहोत आणि तुम्हाला बरंच काही मी दाखवत राहीन की कसं काय होतं आहे आणि कसं पटापट आपण जसं करत जाऊ काम पुढे पुढे, तसं मी तुम्हाला दाखवत राहीन. तर व्हिडिओ बघत राहा आणि नवीन नवीन अपडेट मी टाकत राहीन ह्या कामाबद्दल. तर आपलं तिकडे गुहागरमध्ये पण कारोळला एक काम आहे चालू आहे, तिकडे पण माणसं आहेत, त्याच्यामुळे इकडे थोडी माणसं कमी झालेत. असं 2 साईडला आपण माणसं लावलेत आणि पटापट आपल्याला दोन्ही कामं पण आटपायचे आहेत, कारण की पाऊस वगैरे जवळ येतो आहे त्यामुळे. तर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूया आणखीन एका व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.